आपण सत्कार होताना पाहत आहोत। देवतेचे माजी सरपंच सन्माननीय श्री कमला जाधव यांचा त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल असोसिएशन नक्कीच आभारी आहे। तसेच पुढील पाये गावचे सरपंच सन्माननीय श्री अमृत देवलीकर यांचा सत्कार होईल आमचे अध्यक्ष संजयभाई भाते यांच्याकडून। एक आठवण म्हणून एक आमची ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि एक झाड शिवाजी पुढे त्याने बिग स्टेजवर यायचं आहे। स्पेशली आमच्यासाठी उपस्थित राहिलेले आहे शिवाजी पुढे प्लीज कम ऑन द स्टेज। तसेच पुढले सन्माननीय अतिथी आहेत जे आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करतात। ग्राउंड मिळवण्यापासून प्रत्येक वस्तू आम्हाला वेळेवर देणारे आमचे कल्पेश भाई त्यांचा सत्कार होईल। मी विनंती करतो कार्याध्यक्षांना की त्यांचा सत्कार करावा। कल्पेश भाई जागे नाही पुढे सन्मान आम्हाला वेळोवेळी आमच्या बरोबर असणारे आम्हाला सहकार्य करणारे आमचे मित्र आमचे वर्गमित्र धनंजय म्हात्रे यांचा सत्कार करणार आहोत। मी विनंती करतो शाहिदभाई यांना की त्यांचा सत्कार करावा। आमच्या प्रत्येक मॅचला उपस्थित असतात ती टुर्नामेंट कुठेही असू दे आणि वेळेवर प्रत्येक गोष्ट आम्हाला सहकार्य करणारे आमचे तात्या म्हणजे तुकाराम तात्या यांच्यासाठी सत्कार करतो। मी विनंती करतो सुरेश त्यांना की त्या सत्कार करावा। तुकाराम पाटील आमच्या नागले गावचे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात। तसेच आमच्या बरोबर नेहमी असणारे आणि इथपर्यंत आले ते अमोल म्हात्रे यांचं सत्कार करू आपण। मी विनंती करतो रवी पाटील यांना रवींद्र पाटील अमोल म्हात्रे झाला केला आता आपले सदस्य जे आहेत त्यांनी जी मेहनत केली आज पूर्ण वर्षभर एवढे सामने त्यात होणारे प्रॉब्लेम्स या प्रॉब्लेमात सामोरे जाऊन वेळोवेळी मीटिंगला हजर राहून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणून आज आपण इथे दमनमध्ये खेळत आहोत। आणि दिलेलं प्रत्येक काम प्रत्येक संघाकडून करून घेणाऱ्या सदस्य आमचे यांचाही सत्कार व्हायलाच हवा असं माझं वैयक्तिक मत होतं आणि त्याला दुजोरा दिलं आमच्या अध्यक्षांनी। म्हणून प्रत्येकाने इथे यायचं की सदस्यांनी मी विनंती करतो प्रत्येकाला मी विनंती करेल कमलेश जाधव यांना की त्यांनी सत्कार करावा। महेंद्र पाटील यांचा लाईनशी घेऊ आपण। झालेत का आपला राहून गेला आपला राहून शिवाजी ना शिवाजी प्रत्येक जेव्हा भी टुर्नामेंट होता त्या प्रत्येक टुर्नामेंटला हजर राहून आम्हाला मार्गदर्शन करणारे शिवाजी भोईर यांचा सत्कार होईल। मी विनंती करतो अध्यक्षांना की त्या सत्कार करावा। शिवाजी भोईर चुकून झाला माझं ते सवय परिपण होईल शब्द मी विनंती करतोय शाहिदभाई यांना की त्यांनी
सत्कार करावा आमचे सदस्य भूषण कामनकर यांचा. सॉरी तसेच सदस्य प्रदीप म्हात्रे यांचा सत्कार विनंती करतोय. कार्याध्यक्ष अशोक भोईर यांना. तसेच हरिश्चंद्र भोईर यांनी पुढे यायचं आहे. मी विनंती करतो भूष म्हात्रे यांना प्लीज त्यांनी सत्कार करावा. ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे प्लीज त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सूर्यकांत भगत यांनी पुढे यायचं आहे. मी विनंती करतो धनंजय म्हात्रे यांना प्लीज त्यांनी सत्कार करावा. जाडगे मी विनंती करतोय रवी पाटील यांनी पुढे यायचं आहे. रवी पाटील मी विनंती करतोय अमृत काय सत्कार करा त्यांचा. अरे बा निघालाय. मी विनंती शाहिदभाई यांना तरी पुढे यायचं आहे. थांबा त्यांचा सत्कार होईल. सुचून गेलो मी. आमचे जे कॉमेडी किंग ज्यांनी एक बुलंद असा आवाज कैलास पाटील यांनी प्लीज पुढे यायचं आहे. त्यांच्या बोलण्याचा उत्साह आहे त्या उत्साहामध्ये आमचे बॅट्समन सिक्स आउट होते. प्लीज ब्रिज भाई म्हात्रे थांबा ना. नंतर गायबच झालाय तो. आता महत्वाचे राहिले आमचे मी दयान पाटील पुढे यायचं आहे. कुठे नाही गायबच होतो बोला असू भैया ना ते पडलं इथे पकडा असं. अनिल ठाकरे गिरीबाई म्हात्रे उभा ते दोन किती करणं. आमच्या या असोसिएशनचे करता धरता ज्यांचं आयोजन आणि दिलदारपणा असे प्रसिद्ध असलेले आमचे संजयभाई म्हात्रे यांचं 27 शेवटला ठेवलेला मुद्दा म्हणून प्लीज त्याला पुढे यायचं विनंती करतोय. अबुल तलुकर यांना प्लीज त्याने सत्कार करावा. तुम्हीच त्या आणि प्रथम सदस्य आमचे अनिल ठाकरे या सत्तेवर केला. मी विनंती करतोय अमृत भैयांना प्लीज तरी पुढे यायचं आहे. संजय म्हात्रे आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांचा खूप मार्गदर्शन आणि वेळेवर प्रत्येक गोष्ट व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात. आपला सच्ची कुठे आहेत. आमच्या असोसिएशनचे खजिनदार लेखाजोखा सांभाळणारे अनिल पाटील यांचा सत्कार आमचे अध्यक्ष संजय म्हात्रे करतील. गिरीधर म्हात्रे
कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावे. गिरीधर म्हात्रे, ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे. आमचे मित्र ह्या गावचे सुपुत्र कल्पीबाई हे ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे यांचा सत्कार करतील. कोणी राहिला असेल प्लीज समोर यायचं आहे. आपल्या असोसिएशनमध्ये खेळणारे, सुट्टी काढून खेळणारे आणि आपल्या संरक्षण करणारे आपले जे पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत, मी प्लीज दोघांनाही विनंती करतो पुढे यायचं आहे. जयराम माळे प्लीज, जे आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. रोहिदास माळी गेले का? अच्छा अच्छा, त्यांचाही सत्कार आपण करणार आहोत, कारण वेळात वेळ काढून ते खेळतात, खेळाची आवड आहे म्हणून ते खेळतायत. मी विनंती करतोय दिनेश भाई यांना की प्लीज त्यांचा सत्कार करा त्यांचा. या आता आपला बक्षीस समारंभ सुरुवात होणार आहे. आपल्याला 2 ट्रॉफी राहिल्या आहेत लास्ट टाइमच्या, म्हणजे सेकंड मॅन ऑफ द मॅच आणि शेवटचा मॅन ऑफ द मॅच. तिसऱ्या स्पेलचा मॅन ऑफ द मॅच आहे तो दयानंद पाटील, त्यांनी पुढे यायचं आहे. कमला जाधव प्लीज सत्ता करत जा. टोपी टोपी राहू दे. सेकंड मॅचचा आपली फायनल कोण आहे? फायनल कोण आहे? फायनलचा कोण आहे? कुठे कुंदनचा पुढे कुठे बघ कुंदन. आता फायनल नव्हतं, आता फायनल ते काढायला नव्हतं नाही पटकन. सुभाष आपली कुठले सुभाष खालच्या ना आपलं दरवर्षी खालचे चांगले असते नाही का? गेल्या वर्षी दरवर्षी पण तशी एवढी भारी आहे. जी आता आज कालच्या स्पेल मधली फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच म्हणून महेंद्र पाटील यांनी पुढे यायचं आहे. महेंद्र पाटील एक जबरदस्त खेळी. प्रदीप मात्रेला पुढे यायचं आहे. बक्षीस पुढे बघ जबरदस्त बॅटिंग आणि फायनलमध्ये मॅच बॅटिंग केलेली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या ट्रॉफीवर
नाव कोरलाय तो अचानक मास्टर डोंगरपाडा. वेल डन महेंद्र. आपल्या बरोबर प्रत्येक मॅचला हजर असतात आणि जे आपला सपोर्ट करतात असे आमचे सतीश भोसकर यांचे सत्कार करतो आपण. मी विनंती करतो अध्यक्षांना प्लीज त्याने सत्कार करावा. कालपासून जे आपण लाईव्ह पाहत आहोत एक चांगली क्वालिटी जी आपल्याला त्यांनी दिली त्या टीमचा एक सदस्य पुढे यावा त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. प्लीज त्यांनी पुढे यायचं आहे. नाही पुढे खूप छान क्वालिटी होती. सर्वांनी सांगितलं खूप छान क्वालिटी आहे आणि खरंच आज ते आपल्यासाठी भाईंद होऊन आलेले आहेत स्पेशली आपला लाईव्ह करण्यासाठी. धन्यवाद भाई. कालपासून जे समालोचन केलं ते आपले भरत माले साहेब त्यांना विनंती आणि पुढे यायचं आहे. सत्ता केंद्र आमचे कार्याध्यक्ष अशोक भोईर. हे अशोक किती मातमी टाकू असं आपण नवनीत पाटील कुठे असतील त्या स्टेजवर यायचं आहे. नवनीत पाटील खेळाला आणि आवडीला वयाची अट नसते आणि दररोज सकाळी 7 वाजता हजर असतात आणि खरंच खूप आवड आहे. सत्कार व्हावा. मी आज विनंती करतोय दिनेश भाई म्हात्रे यांना तर सत्कार करावा. धन्यवाद. इथे बस नाही तर कॉमेंटर आहे आगे चल आपल्याला काय द्यायचं आपण काय देऊ बेस्ट बेस्ट हा पण आहे का ज्याची उत्सुकता होती ती आता थोड्याच वेळात संपणार आहे. कारण गेले 2 दिवस या उन्हामध्ये मेहनत केली. गेले आपल्या लगेच 3 वर्ष आपला स्वागत केलं पावसाने म्हणून कंटाळून आपण लवकरच आलो आणि एप्रिलमध्ये आलो आणि सर्व लग्नाचं सीझन आहे, वीज भट्टीवाला सीझन आहे, कामाचा टायमिंग आहे, तरी पण सर्वांनी वेळात वेळ काढून जे सगळे संघ इथे आले आणि त्यांनी आपला एक चांगली खेळी दाखवली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आपण प्रथम कालच्या जे सामने झाले त्या सामन्यांचे बक्षीस आपण जाहीर करणार आहोत. प्रथम असेल बेस्ट बॅट्समन प्रत्येक सामन्यासाठी
आपल्या प्रत्येक जी टुर्नामेंट होते त्या टुर्नामेंटमध्ये 3 6 किंवा डॉट 5 बॉल 5 धावा धावून काढणे यासाठी संजयभाई म्हात्रे आणि अजितभाई शेख यांच्याकडून हजारो बक्षीस असतात आणि असाच कारनामा केलेला आहे तो मल्हारी मास्टर जय मल्हार संघाचा पूर्ण संघाचा बॉलर नागेश म्हात्रे त्यांना 1000 रुपये बक्षीस मिळणार आहे. तर प्लीज पुढे यायचं आहे. नागेश म्हात्रे संजयभाई म्हात्रे त्यांच्यावर देतो आपण. आज आपल्याकडे जे सामने झाले हे सामन्याला उपस्थित राहून या आपल्या स्पर्धेला चांद लावले त्या मी विनंती करणार प्रत्येक पाहुण्यांना की 2 शब्द बोलून आमचा उत्साह वाढवावा आणि जेणेकरून याच्या पुढे आम्ही अजून कसं काम करावं काय करायला पाहिजे त्याचे मस्त करावं विनंती करते. प्रथम दिनेशभाई म्हात्रे यांना प्लीज त्यांनी 2 शब्द बोलावे. तिसरा वर्ष इकडे ना दुसरा दिवस नाही वर्ष तिसरा इकडे चौथा वर्ष. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून वर्षाच्या सीझनच्या शेवटी दमण येथे या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी प्रथमच मला योग आला आणि या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्या संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला ते सर्व संघ अतिशय चांगल्या पद्धतीने एक शेवटची मॅच या ठिकाणी फायनल मी बघितली. अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच खेळली गेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 40+ मॅच आणि अक्षरशः तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने ते शॉट वगैरे खेळत होते. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करत होते. आता महेंद्रची बॅटिंग मी फर्स्ट टाइम बघितली. अतिशय चांगल्या पद्धतीने महेंद्र खेळला आणि त्यांचा अचानक मास्टरला त्यांनी विजयश्री खेचून आणली. अशा पद्धतीने त्याच्यानंतर सेकंड नंबरचा जो जय हनुमान आमच्या विभागातील सर्वात अतिशय एक चांगली 40+ टीम त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ केला आणि चांगली लढत दिली. खरोखर दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण रेग्युलर क्रिकेट खेळत असताना ही 40+ संकल्पना पुढे आली आणि सर्व जे 40+चे जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने ते बघतो प्रत्येक 40+च्या या विभागातल्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जात असतो आणि चांगल्या पद्धतीने ते 40+चे जे सिनियर क्रिकेटर आहेत ते खेळत असतात. मी विशेष करून या ठिकाणी खरोखर मनापासून कौतुक करून आमच्या गिरधर भाईंचं आता जवळजवळ 60मध्ये ते आलेले आहेत आणि अतिशय म्हणजे फिटनेसमध्ये चांगल्या पद्धतीने ते क्रिकेट या ठिकाणी खेळत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं याचे असोसिएशनचे अध्यक्ष संजय म्हात्रे त्याच्यानंतर कार्याध्यक्ष अशोक भाऊ प्रदीप असेल आणि सर्व असोसिएशनचे जे सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आणण्याचं काम करतात आणि वर्षभर हे सर्व सामने आयोजित करत असतात. आणि शेवटचे जे सामने आहेत ते गेल्या वर्षी मला वाटतं जूनमध्ये या ठिकाणी खेळले गेले आणि यावर्षी एप्रिलमध्ये या ठिकाणी हे सामने खेळले गेले आणि या ठिकाणी मला आज शेवटची फायनल बघण्याचा योग आला आणि सर्वांना त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं, माझा मानसन्मान केला, याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि अशीच ही अखंड तुमची जी तुम्ही क्रिकेटची जी वारी आहे ती अशा पद्धतीने चालू राहू दे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि सर्व जे क्रिकेटर आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दिनेशभाई म्हात्रे. आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मी विनंती करतोय कमला जाधव त्यांनी 2 शब्द बोलावे. कमलाकर जाधव. 2024-2025 शेवटच्या या वर्षाचे जे सामने कॉमन एकता मास्टर क्रिकेटच्या असोसिएशन मधून घडवले. जवळजवळ 8 संघांनी या मॅचमध्ये भाग घेतलेला होता. काही सामने झाले काल बघायला मिळाले नाही मला, पण आज मी पूर्ण दिवस सामने बघितले. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे खेळले. मला वाटतं बरेच बक्षीस आहेत. ही एकता क्रिकेट कोणाला नाराज करत नाही. मला वाटतं एवढे बक्षीस देऊन त्यांना खुश करेल. सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो पूर्ण कमिटीचे.
तसेच आज 3-4 टीम्स इथे विजय झालेल्या आहेत. प्रथम टीम जी आहे डोंगरीपाड अचानक दिनेशने सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणलेला आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा सिरीज घेतलेली आहे ती महेंद्र भगत यांनी, त्याचंही अभिनंदन करतो. पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. तसंच दुसरं बक्षीस हे आहे हनुमान टीम्स यांचेही 4थं बक्षीस आहे शाहिदभाई यांचेही, आणि 5वं बक्षीस नाही ना, 5वं बक्षीस बघ. त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि खरोखर हे फिटनेसचं ग्राउंड आहे. या एवढ्या लांब येऊन आपण खेळत असतो, जवळजवळ 150 ते 125 किलोमीटर आपण येऊन आपले 2-2 दिवस खेळत असतो, आपली पूर्ण वेळ काढत असतो. मला वाटतं ही गोडी आहे, क्रिकेटची गोडी आहे. त्याच्यामागे आपला फिटनेस चांगला राहावं ही यांची अपेक्षा असते सगळ्या मुलांची. लहान मुलं आहेत, काही लेडीज, गेल्या वर्षी लेडीजही होत्या, आत्ताही दिनेश प्रीती मात्रे आलेल्या आहेत. खरोखर यांची आवड आहे, असंच राहू दे. आणि आम्हाला सतत तुम्ही बोलवत राहा आणि तुमची ऊर्जा वाढवण्याची आम्हाला बोलवलं म्हणजे आम्हाला आमचीही ऊर्जा वाढेल, त्याच्यामध्ये आमचंही फिटनेस चांगलं राहील आणि तुम्ही खेळत राहा ही माझी ईश्वरचंद्र प्रार्थना आहे. पुन्हा एकदा या वर्षाच्या सामन्याची तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगले कसे होतील याची प्रॅक्टिस करा. संजय मात्रे असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, कार्याध्यक्ष असेल, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कमलाकर जाधव. आता आपण सुरुवात करतो बक्षीस द्यायला. कालची जी मॅच झाली सर्व त्या मॅचसाठी आपण स्टार्टिंग करणार आहोत. तर कालचा जे बेस्ट बॅट्समॅन आहेत ज्यांनी 61 रन बनवला 20 बॉलमध्ये, राजेंद्र कोठावले, त्यांनी पुढे यायचं आहे. राजेंद्र कोठावले यांनी जे धुवाधार बॅटिंग केली आज, खरंच खूप पाहण्याचे शॉट होते, ते सगळ्या बिल्डिंग खरंच ते ग्राउंड वगैरे. राजेंद्र कोठावले 61 रन 20 बॉलमध्ये. दिनेशभाई मात्रे त्यांनी ते सत्कार करावा आणि चांगला खेळ केल्याबद्दल माणिक कोठावले यांच्यावर 500 रुपये आलेले आहेत. मी आभार मानतो दिनेशभाई मात्रे यांचे की त्यांनी वेळ काढला आणि आले, तर घाई असल्यामुळे निघून जात आहेत. कालच्या दिवसाचा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्यांनी 2 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 3 विकेट काढल्यात, तो गोलंदाज आहे विलास पाटील. मी विनंती करतो कमलाकर जाधव यांना की त्यांनी त्यांचा बक्षीस देऊन सत्कार करावा. कमलाकर जाधव, माजी सरपंच देवदल. अभिनंदन विलास पाटील, खूप छान गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, म्हणून आज तुम्ही फायनलपर्यंत पोहोचलात. न पोहोचून पण फायनल पण मारले. खूपच छान, खूपच छान. शतरक्षक ज्यांनी खरंच खूप छान असं कॅचेस पकडल्या आणि जी फिल्डिंग केली त्याबद्दल तो फिल्डर आहे जय हनुमान कामन संघाचा हरीश कळव. जय हनुमान संघाचा कर्णधार की ज्यांनी आपला पूर्ण जीव ओतून फिल्डिंग केली आणि त्याचाच फायदा ते फायनलपर्यंत पोहोचले. कल्पेश भाई यांना विनंती करतो तरी प्लीज. कुंदन सिरीज कोण आहे नाव. अभिनंदन हरीश कळव. कालच्या दिवसाचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने 31 बॉलमध्ये 86 धावा बनवल्या, तसेच 3 ओव्हर टाकून 4 विकेट घेतल्या असा जयेश विरारकर. जय हनुमान मास्टर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, ज्याची बॉलिंग ज्याची बॅटिंग खूप छान होते. मी विनंती करतोय अमृत देवलीकर यांना प्लीज तरी पुढे यायचं आणि सत्कार करायचा आहे. अमृतभाई देवलीकर. अभिनंदन जयेश विरारकर.
दुसऱ्या दिवसाचा बेस्ट बॉलर ज्याने 3 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 6 विकेट घेतल्या तो खेळाडू आहे जय मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघाचा वसंत जाधव. वसंत जाधव आजच्या दिवसाचा सुपरस्टार, आजच्या दिवसाचा बॉलर. मी विनंती करतोय धनंजय म्हात्रे यांना की त्यांनी सत्कार करावा. अभिनंदन वसंत जाधव. तसेच वसंत आजच्या दिवसाचा बॅट्समन ज्यांनी 18 बॉलमध्ये 37 धावा काढलेल्या आहेत तो आहे टायगर मास्टर संघाचा अँग्री यंगमॅन शाहिद भाई अन्सारी. प्लीज त्यांनी पुढे यायचं आहे. मी विनंती करतो कार्याध्यक्षांना की त्यांचा सत्कार करावा. कार्याध्यक्ष अशोक भोईर. आवडीला आणि खेळायला वय नसतो हे दाखवून दिले आमच्या शाहिद अन्सारींनी. एक जबरदस्त फिटनेस. आजच्या दिवसाचा मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी 29 बॉलमध्ये 75 धावा केलेल्या आहेत तो आहे टायगर मास्टर संघाचा अख्तर शेख. मी विनंती करतोय आमचे असोसिएशनचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांना प्लीज भूषण कामनकर यांना त्यांनी पुढे यायचंय. सूर्यकांत भगत, महेंद्र पाटील सर्वांनी पुढे यायचंय. रवी पाटील या. प्रदीप म्हात्रे या ना सर्वांनी यायचंय. अरे बाबा दोन दिवसाचे बॅट्समन बॉलर शतरक्षक आणि सिरीज यांचं वाटप झालेलं आहे. आता राहिलेले आहेत 1 ते 8. नावली ना आपण कोण कोण आहे ते 1 ते 8 बोला बरं पडतंय. बोला बरं पडतंय सर. पेन घे ना पटापट. ते आठवते ना मग एक्सपर्ट नाही बोलण्यामध्ये विसरतो लगेच. पेन कुठे रे? पेन नाही. पेन कोणाकडे? पेन तुझ्याकडे होता ना? नाही ना. दोघांना त्यांना घे 4 नंबरच्या. हा असा का 4 नंबरला कोण हारले लास्टला? थोडं पालनापाडा असेल. पालनापाडा त्याच्या आधी नंतर नागले. आजच्या तिघा घेऊन टाकतात. आपले जे आपण एक नवीन असं एक संकल्पना आणली अध्यक्षांनी की आपण इतक्या लांब येतो खेळतो काहीतरी हातामध्ये असावं एक बक्षीस घेऊन जावं म्हणून प्रत्येक संघासाठी एक बक्षीस ठेवलं गेलं. ही संकल्पना सर्वांना आवडली. अध्यक्षांनी मांडली मीटिंगमध्ये आणि सर्वांना सहमती दिली की ज्याच्यामुळे प्रत्येक संघ काहीतरी घेऊन जाईल. आणि जे 3 स्पेल झाले फर्स्ट स्पेल, सेकंड आणि थर्ड स्पेलमध्ये तो 3 नंबर आलेला आहे तो आहे पालनापाडा संघ. जय बजरंग पालनापाडा. त्या संपूर्ण संघाने ते यायचंय. राव काय
आपले स्थानिक जे आहेत अशोकभाई राणा यांचे पाठीराखे ते इथं हजर आहेत आणि त्यांच्या हस्ते त्यांना देवाची इच्छा आहे. प्लीज त्यांनी योगदान व्हायचंय. प्लीज बसा ना. मी विनंती करतो पालनापाडा संघ प्लीज समोर यायचंय. सन्मान चिन्ह घ्या प्लीज. आपले असोसिएशनचे सदस्य ज्यांनी यावर्षी प्रथमच असोसिएशन मध्ये आलेले आहेत पांडुरंग सावर यांचा सत्कार होतोय दिलीपभाई राणा यांच्या हातून आणि आमचे अध्यक्ष संजयभाई माते यांच्याकडून. आणि त्या ट्रॉफी आपण देत आहोत 3 नंबरची आजच्या 3ऱ्या स्पेलची. 3 नंबर स्पेल. 3 नंबर स्पेलची ही 3 नंबर बक्षीस आहे. मी विनंती करतोय आता आजच्या 3 नंबरचा उपविजेता आहे NSK ओमसाई शिलोट्टा संघ. ओमसाई NSK पूर्ण संघाने इथे यायचं आहे. पूर्ण संघाने यायचंय. पूर्ण संघाने. अनिल ठाकरे प्लीज पूर्ण संघाने हजर राहायचं इथे. विश्वास गांजारे विश्वास. तीन नंबर स्पेलचा उपविजेता संघ आहे NSK ओमसाई मास्टर्स. भूषण कामनकर शाहिदभाई यांनी प्लीज पुढे यायचंय. रवी पाटील त्यांनी पुढे यायचंय. त्याला बक्षीस द्यायचंय. ट्रॉफी घेऊ मग हीच ना. तुम्ही मध्ये द्या दोघे जण. असो घ्या ना. असो घ्या ना उभा. बरं मी कार्याध्यक्ष अध्यक्ष या ना. ओके. आजच्या दिवसाचा 3ऱ्या स्पेलचा फायनल 1 नंबर बक्षीस आहे तो आई चावंडाई मास्टर संघ नागले त्यांनी पुढे यायचंय. मी पण जाऊ. मी सभानगरांचे मान्यवरांनी पुढे यायचंय. मान्यवरांनी
आले आले. आमच्या असोसिएशनचे सचिव मुन्नाभाई आपल्या एका खेळाडूला दुखापत झाल्यामुळे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले होते. म्हणजे सहज आणि जागरूक असणारे आमचे प्रत्येक खेळाडूची काळजी घेणारे आमचे सचिव मुन्नाभाई ते आता इथे येत आहेत. मला द्यायचं आहे ना आपण 2 1 नंबर. ओके. दुसऱ्या स्पेलचा आजच्या दिवसाचा दुसरा स्पेल झाला त्यामध्ये जो 3 नंबर पटकावलेला आहे तो जय मल्हार मास्टर संघ पोमण संघाने पुढे यायचं आहे. जय मास्टर संघ पोमण. ते बघ ही ना ही ना खालची दे पहिली 2 नंबरची आहे ना. दोन्ही 2 नंबर मला जरा एक आठवते. सर्वांनी पुढे यायचं. मुन्नाबाई प्लीज तुमच्या या लेट झाले उशीर झाले त्यामध्ये घ्या. तुम्ही कंपनी राहायचं आपण सर्वांनी राहायचं. सर्वांनी जे आपले मान्यवर आहेत त्या मान्यवरांनी प्लीज पुढे यायचं आहे. ठीक आहे चला मी छत्तीस पुढे भेटेल ना. अभिनंदन पोमण संघ खूप छान खेळले आज. द्यायची 4 नंबरला ती द्यायची. ही द्यायची ना. 1 नंबर द्यायची. त्या बाजूची द्यायची नाही सॉरी ही खालची द्यायची. बघा नक्की ना. कुंदन पाटील नाही ना अध्यक्ष मी घालतो आता 2 नंबर तुम्हाला आहे ना ते खालची ना. अच्छा आता पहिला ती येलो द्यायची बरोबर. येलो पहिले वाली येलो द्यायची. डोंगरी पाड्याला 4 नंबर डोंगरी पाडा. आजच्या दिवसाचे फायनलिस्ट आहेत. तू राहिला कसं का 2 नंबर सॉरी. आजच्या दिवसाचे उपविजेते आहेत जय मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघाने पुढे यायचं आहे. आजच्या दिवसाचे उपविजेता संघ आहे जय मल्हारी मास्टर भेंडीपाडा. कमलाकर जाधव मुन्नाबाई धनंजय माते अमृतबाई देवलीचे पुढे यायचं. प्लीज सर्वांनी पुढे यायचंय. मान्यवरांच्या हस्ते हात आपल्याला स्वीकार सर्वांनी. अभिनंदन जय मल्हारी मास्टर भेंडीपाडा. हो आजच्या अरे मस्त खूप छान खेळले भेंडीपाडा संघ. पण शेवटी हार जित असते पण तरी पण सेकंड बक्षीस मारलेलं आहे. आणि आजच्या दिवसाचा फायनलिस्ट आहे टायगर मास्टर कामान. प्लीज टायगर मास्टर पुढे यायचंय. ती द्यायची आहे त्यावरची पहिली फर्स्ट द्यायची फर्स्ट घ्यायची नाही तू ऐक म्हणते ही जाईल यावर जाईल आपला यावर जाईल ती गुरुकडे जाईल ती ही जाईल. हा आजच्या दिवसाचे फायनलिस्ट या पुढे ना सर्वांनी
अभिनंदन टायगर मास्टर संघ. आजच्या दिवसाचे फायनलिस्ट टायगर मास्टर यांचे हार्दिक अभिनंदन. आई चावंडाई मास्टर संघांनी ग्राउंडवर थांबायचंय, कुठे जाऊ नये कुठे. काल गेल्या 2 दिवसापासून जे 2 लेखक म्हणून काम पाहतायत ते कुंदन पाटील यांचाही सत्कार होईल. प्लीज तरी पुढे यायचंय. विनंती करतोय अमृत तेवढेकर यांना त्यांनी ते सत्कार करावा. 2 दिवसापासून घ्या असं कसं काय मेहनत केलंय. उमेश 5 मिनिटं हवं मी फोटो घ्यायचा आहे. कालच्या 2 नंबर येऊ. कालच्या पहिल्या दिवसाचे उपविजेता संघ आहे जे हनुमान मास्टर्स कामन. प्लीज त्याला पुढे यायचं आहे. हे तुम्हाला मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना कमलाकर जाधव, अमृतभाई देवलीकर, धनंजय म्हात्रे, आमचे मुन्नाबाई, आमचे सर्व सदस्य आणि प्लीज पुढे यायचंय. सगळे पाहिजे. जय अभिनंदन जे हनुमान मास्टर संघ. आणि कालच्या पहिल्या दिवसाचा चॅम्पियन ठरलेला आहे तो अचानक मास्टर डोंगरीमाळा. अभिनंदन राजा कोठावले, महेंद्र पाटील, सर्वांचे अभिनंदन. सर्व सदस्य समोर यायचं मान्यवरांनी आणि त्यांना आजचा बक्षीस द्यायचं आहे. अरे फोटो काढा रे. खाली